नमस्कार. एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण खूपच मस्त अप्रतिम चवीचा झणझणीत आणि चमचमीत असा कोकण स्टाईलने कोळंबी रस्सा बनवते आणि कोळंबी फ्राय सुद्धा बनवते. हे कोळंबी फ्राय आहे ना खूप मस्त असं झणझणीत आणि चमचमीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिस्पी आणि मसालेदार बनून तयार होतं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे कोळंबी फ्राय ना तुम्ही एकदा खाल ना तर तुम्ही नक्कीच याच पद्धतीने बनवाल. तर इथे 2 किलो कोळंबी घेतलेली आहे. कोळंबी ही घेताना थोडीशी मोठ्या साईजमध्ये घेतली की या कोळंबीचा म्हणजेच कचरा कमी निघतो आणि ही कोळंबी वजनाने जास्त भरते. म्हणजेच कोळंबी जास्त निघते. तर कोळंबी साफ करून घेतलेली आहे आणि कोळंबी साफ करून घेतानाची काळजी घ्यायची म्हणजे कोळंबीच्या पाठीमागचा जो धागा असतो पाठीवरचा तर तो पहिलं काढून घ्यायचा. म्हणजे ह्या कोळंबीने आपल्या पोटाला त्रास होत नाही किंवा पोट बिघडत नाही किंवा लूज मोशन किंवा उलटीचा त्रास होत नाही. कोळंबीचा धागा जर काढला नाही तर लूज मोशन आणि उलटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे धागा नक्की काढायचा. सगळं मी इथे डिटेलमध्ये सांगतेय. तर तुम्ही बघू शकता इथे मी कोळंबी साफ करून घेतलेली आहे. 2 किलो कोळंबी आहे. 2 किलो कोळंबीची आपली 1.5 किलोपेक्षा पण जास्त कोळंबी इथे निघलेली आहे. साधारणतः पावशेर किंवा 300 ग्रॅम एवढा कचरा निघला असेल या कोळंबीमध्ये. कोळंबी घेताना मोठी घ्यायची. तर या कोळंबीला आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी मी लिंबू यामध्ये घातलेला आहे. तर 2 लिंबूमधलं मी अर्ध लिंबू काढून ठेवले आणि 1.5 लिंबू वापरलेला आहे. चवीनुसार मीठ घातले, 1 चमचा हळद पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलाय आणि 1 चमचा घरगुती साठवणीचा मसाला घातलेला आहे आणि पाकिटातला मसाला म्हणजेच हा गरम मसाला मी वापरलेला आहे. कोणत्याही ब्रँडचा गरम मसाला तुम्ही घालू शकता. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचे मसाले घालून आणि याला मॅरिनेट करून झाकण ठेवून याला 1 तासभरासाठी ठेवून द्यायचं आहे. तर कोकम घेतलेला आहे. रश्श्यासाठी आपल्याला कोकम लागणार आहे. हे भिजत घालायचं आहे आणि इथे रवा घेतलेला आहे. तर 1 वाटी रवा आपल्याला कोळंबी फ्राय करण्यासाठी लागणार आहे. तर रव्यामध्ये सुद्धा आपल्याला किंचित मीठ घालायचे, हळद घालायची आणि मसाला सुद्धा घालायचा आहे. म्हणजे खूप मस्त अशी मसालेदार ही कोळंबी फ्राय बनून तयार होते. तर इथे चवीनुसार मीठ घातले, रव्याच्या चवीनुसार आणि थोडीशी किंचित हळद घातली पाव चमचा. अर्धा चमचा हा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. साठवणीचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही दोन्हीपैकी कोणताही मसाला वापरू शकता. तर कोळंबी तुम्ही बघू शकताय 1 तासाभरात खूप छान अशी मॅरिनेट झालेली आहे आणि या कोळंबीला आपण फ्राय करून घेणार आहोत. तर आधी आपल्याला ही कोळंबी रव्यामध्ये कोट करून घ्यायची आहे. तर कोळंबी थोडीशी अशी हलकीशी वरूनच घेतली. जास्त पाणी कोळंबीत असेल तर रव्यामध्ये मग त्याचा लगदा होतो. म्हणून कोळंबी वरची काढून घेतलेली आहे मिक्स करून आणि रव्यामध्ये कोट करून तव्यावरती आपण तेल घातलेलं आहे. तर 2 पळी तेल घातलेले आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती आणि कडकडीत गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवरतीच ही कोळंबी आपल्याला फ्राय करायला ठेवून द्यायची आहे तव्यावरती. तर कोळंबी फ्राय करताना किंवा कोणतेही मासे फ्राय करताना आधी सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती मासे फ्राय करायचे. मीडियम टू हाय फ्लेमवरती हे मासे फ्राय करायचे. दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचे आणि मग लो फ्लेमवरती आपल्याला कोणतेही मासे असू दे, कोळंबी असू दे, कोणतेही मासे असू दे, लो फ्लेमवरती याला कुरकुरीत क्रिस्पी असं होण्यासाठी ठेवून द्यायचंय. तर आपण कोळंबी सुद्धा त्याच पद्धतीने आधी मीडियम फ्लेमवरती आपण ह्या कोळंबीला एका बाजूने चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूने आपण ही पलटून घेतलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ही फ्राय करून घेणार आहोत कोळंबी. तोपर्यंत इकडे आपण वाटणाचं साहित्य तयार करून घेतलेलं आहे. तर हे वाटणाचं साहित्य आपण वाटून घ्या. तर खोबरं घेतलेलं आहे म्हणजेच ओला नारळ घेतलेला आहे. कोथिंबीर घेतली आहे. तर ओला नारळ मी 1 वाटी एवढा घेतलाय. कोथिंबीर घेतलेली आहे. तर 1 मूठभर कोथिंबीर आणि लसूण घेतले. असेल तर आलं सुद्धा तुम्ही घालू शकता आणि हे वाटून घ्यायला म्हणजेच मिक्सरला वाटून घ्यायचे आणि इकडे कोळंबीला आपण पलटी पण करणार आहोत. ते तुम्ही बघू शकताय मीडियम फ्लेमवरती आपण ही कोळंबी दोन्ही बाजूंनी उलट-पालट करून फ्राय करून घेतली. आता ही कोळंबी पलटी करून घ्यायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला एक 7 ते 8 मिनिटासाठी ही कोळंबी फ्राय करण्यासाठी ठेवून द्यायची आहे. खूप मस्त अशी जास्त वेळासाठी फ्राय केली ना, की खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होते आणि मसालेदार तर ही आहेच कोळंबी. तुम्ही बघू शकताय. खूप छान असं या कोळंबीचा म्हणजे घरात खूप मस्त सुगंध दरवळतोय. तोंडाला पाणी सुटते एवढंच सांगायचंय. तर कोळंबी फ्राय करून झाली. आता आपण रस्सा करून घेऊया. तर कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवले आणि तेलामध्ये मी इथे
2-3 लवंग, 2-3 काळी मिरी आणि ते तमालपत्र वापरलेलं आहे. तमालपत्र घातलेलं आहे आणि यामध्ये हे तयार केलेलं वाटण घालायचे. तर ओल्या नारळाचं वाटण आपण तयार केलेलं आहे. कोकण पद्धतीने म्हणजेच कोणत्याही माशांचा रस्सा जर बनवायचं म्हटलं तर ओलाच नारळ वापरला जातो. तर इथे कोळंबी फ्राय आपली तुम्ही बघू शकताय बनवून तयार झाली. खूपच मस्त ही कोळंबी फ्राय दिसायला दिसते. बघताच तोंडाला पाणी सुटते. तर नक्की ही कोळंबी फ्राय या पद्धतीने बनवून पहा. तुम्ही बघू शकताय ही कोळंबी खूपच मस्त झालेली आहे आणि तोडून सुद्धा मी दाखवली तुम्हाला. तर आता हे वाटण आपण छान परतून घेणार आहोत आणि हे या वाटणाला चांगलं तेल सुटलं की यामध्ये मसाले घालायचे. तर हळद पावडर घातलेली आहे अर्धा ते पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घातले. मसाला घातलेला आहे. तर कांदा लसूण मसाला 2 चमचे घातलाय आणि बाकीचे मसाले कोणतेही घातलेले नाहीत. फक्त इथे कांदा लसूण मसाला वापरले कारण आपण कोळंबी मॅरिनेट करताना सुद्धा खूप मसाले घातलेले आहेत. तर खूप जास्त मसाले आपल्याला म्हणजेच रस्सा बनवताना खूप जास्तीचे घालायचे नाहीत. तर कोळंबी घातलेली आहे मॅरिनेट केलेली आणि कोकमसुद्धा घातलेलं आहे. कोकम मी पाण्यात भिजत ठेवलं होतं. गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं की मऊ होतं आणि कोकमचा अर्क छान उतरतो कोणत्याही फिश करीमध्ये. तर हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर एकीकडे गरम पाणीसुद्धा करायला ठेवलं होतं मी. तर गरम पाणी रश्श्यासाठी वापरलं की कोणत्याही रश्श्याला उकळी पटकन येते आणि म्हणजेच रश्श्याची चव बदलत नाही किंवा मग म्हणजे मासा आपण कोणताही किंवा काहीही कुठलीही भाजी करत असताना तिचं आपण टेम्परेचर वाढलेलं असतं आणि थंड पाणी घातलं की टेम्परेचर कमी होतं आणि म्हणजेच ती भाजी पूर्ण बेचव होऊन जाते. तर त्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा कोणताही रस्सा बनवायचा असेल तर. तर हा तर कोळंबीचा रस्सा आहे. तर कोळंबीचा रस्सा आपला चांगला उकळलेला आहे आणि कोळंबीसुद्धा शिजलेली आहे आणि हा कोळंबीचा मस्त झणझणीत चमचमीत असा कोकण स्टाईलने हा रस्सा बनवून तयार झालाय. तर तुम्ही बघू शकताय खूपच मस्त असा झणझणीत हा रस्सा झालेला आहे. कोळंबीसुद्धा खूप मस्त दिसते दिसायला आणि रश्श्याचा सुगंधसुद्धा खूप छान सुटलेला आहे. तर नक्की हा कोळंबीचा रस्सा आणि कोळंबी फ्राय या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.